सहज कुणालाच कधी काही मिळालं नाही आणि मिळतही नाही. कष्टाची तयारी ठेवावीच लागते, मेहनत करावीच लागते. संधी आणि शक्यता निर्माण होत असतातच, संधीचं मेहनतीत रूपांतर करता आलं पाहिजे आणि मेहनतीवर कष्टाचं फळ मिळतच. पण कष्टाचं फळ मिळाल्यावर एका फळावर संतुष्ट राहायचं का त्या फळाची बीजा आणखी कुठं कुठं पेरायची आणि त्यातून अपार मिळवत राहायचं, हा विचार तुम्हाला नमस्कार. आज आपण कर्कम येथे आलेलो आहे. तर तुमची पहिल्यांदा सुरुवातीला ओळख करून द्या शेतकऱ्यांसाठी. माझं नाव दादासाहेब दत्तात्रय सुरवसे, राहणार कर्कम, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. हे फायटॉन ज्यूस जे आपण घेतले त्याचा पहिला तुम्हाला काय रिझल्ट आला सांगा. मला मुळव्याधा त्रास होत होता, बर काय त्रास होत होता. ती चालू केल्यावर 15 दिवसात तर मुळव्याध क्लिअर झाला. तुम्हाला रिझल्ट आल्याला बघून पुढे तुम्ही तुमच्या वडिलांसाठी घेतलं. हा, आता वडिलाला काय त्रास होता नेमका? गुडघं दुखत होतं. आता तुम्ही सांगा क्लिअर काय होत होता? गुडघं दुखत होतं, पाय दुखत होतं, समजा पाय दुखत होतं, गुडघं होतं. आता आपण ही किती बाटली तुम्हाला दिलेली? चौथी पण दोघात पेताय, त्याच्यामुळं दीड महिना झाला. तुम्ही घरच्यांना बी घेताय तुम्हाला बी घेताय. हा, तर तुम्हाला काय फरक जाणवतोय नेमका हे घेतल्यापासून? गोळी आर्थोवेदा गोळी फायटॉन ज्यूस पेताय, गुडघं दुखायला पूर्ण बंद झालं. की आता जे बसलाय तुम्ही असं मी एकदा बघितलं, जेवण करताना सुद्धा असं बसत होता. आता मांडी घाला येते का? घाला मांडी घालून दाखवा. असं पहिलं मांडी घालायला बसायचं का? कारण मी एकदा बघितलं तर आपल्याला तुम्ही जेवण करताना मांडी घालत नव्हता. हा, आणि तुम्ही म्हणताय की ही गोळी कुठली का असं ना, ही गोळी खाल्ल्याशिवाय दम निघत नव्हता. किती दिवस झालं गोळी खात होता? पहिले तुम्ही 3 वर्ष गोळी खात होता. आता ती गोळी क्लिअर बंद आहे. आता गुडघा दुखत नाही, ते पाय दुखत नाही, ते फरफटत चालत होता पाय म्हणतात ती बंद झाली, पाय उचलून टाकताय, हातापायाच्या मुंगे ती बंद झाली. आता जी समोरची लोक आहेत तुमची शूटिंग बघणार आहे ती, तुमचं काय मत आहे? ही त्याने औषध घ्यावं होते का? गुडघ्याला, मणक्याला की कुठल्या त्रास होत्या घ्यावं होते का? ओके, धन्यवाद.